नमस्कार. जय श्रीराम. आज ही रामकथेचा दुसरा भाग. आजच्या भागात आपण श्रीरामाच्या जन्माची कथा ऐकूया आणि उपनयन संस्कार आणि विद्या अभ्यास ही कथा ऐकूया. गेल्या भागात आपण पाहिलं होतं की महाराज दशरथांनी पुत्रकामेष्टी यज्ञ केले होते. तेव्हा यज्ञ देवता प्रसन्न होऊन त्यांना खिरीचा प्रसाद दिले आणि म्हणाले की तुमच्या राण्यांना हे प्रसाद द्या, त्याचे तुम्हाला शुभ फळ मिळेल. इतकी कथा आपण ऐकली. आता त्याची पुढची कथा आपण ऐकूया. राजाने ती खिरीचे प्रसाद घेतले आणि राजमहालाकडे येतात आणि आपल्या तिन्ही राण्यांना बोलावून कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयीला प्रसादाचा समभाग देतात आणि तिन्ही राण्या ते प्रसाद आपल्या हातात घेतात. इतक्यात आकाशामध्ये खूप मोठे वादळ निर्माण होते. त्या वाऱ्यासोबतच आकाशातून एक मोठी घार त्या राजमहालाच्या खिडकीतून आत येते आणि राणी सुमित्राच्या हातातील वाटीवर झडप घालते आणि ती वाटी घेऊन वायुवेगाने तिथून निघून जाते. ती घार ऋषिमुख पर्वताकडे जाते. त्या ऋषिमुख पर्वतावर केसरी वानराची पत्नी अंजनी पुत्रप्राप्तीसाठी वायुदेवतेची तपश्चर्या करीत होती. ती घार त्या तपस्विनी अंजनीच्या हातात ते खिरीच्या प्रसादाची वाटी टाकते आणि घार तिथून निघून जाते. अंजनी डोळे उघडते आणि बघते, तिला तिथे कोणीच दिसत नाही. तिला असं वाटते की ते प्रसाद वायुदेवतेनेच तिला दिला असं समजून ते प्रसाद तिने ग्रहण करते. राजमहालात मात्र सुमित्रा खूप रडत असते, खूप दुःखी होते. तेव्हा कौसल्याने आपल्या ते खिरीचा अर्धा भाग सुमित्राला देते आणि हे पाहून कैकेयीने पण आपल्यातील अर्धा भाग सुमित्राला देते. हे बघून राजाला खूप आनंद होतो. राणी हे प्रसाद ग्रहण करतात. थोड्या दिवसातच त्यांनी तिन्ही राण्या गर्भवती होतात. साऱ्या अयोध्या नगरीत आनंद उत्सव होऊ लागते. 9 महिने पूर्ण झाल्यावर चैत्र महिन्याच्या शुद्ध नवमीच्या सूर्य मध्यान्ही आला असताना पुनर्वसू नक्षत्रावर कौसल्या राणीच्या पोटी एक सुंदर तेजस्वी असं कुमाराचा जन्म होतो. हे कुमार सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसू लागतं. तसेच दुसऱ्या दिवशी पुष्य नक्षत्राच्या मीन लग्नात कैकेयीला एक कुमार होतो. तसेच तिसऱ्या दिवशी आश्लेषा नक्षत्रावर कर्क लग्नात सुमित्राला 2 कुमार जन्माला येतात. राजा दशरथाला खूप आनंद होतो. गुरु वशिष्ठ ऋषी 4 बालकांच्या जातकाप्रमाणे त्यांचं नामकरण करतात. वशिष्ठ ऋषी म्हणतात की या कौसल्या नंदनामध्ये संपूर्ण विश्व सामावून घेण्याची शक्ती आहे आणि या संपूर्ण जगाला आनंद देणारं असे त्याचं नाव 2 अक्षरी राम असेल. हे नाव ऐकून कौसल्या आणि महाराज दशरथ डोळे मिटून राम म्हणतात आणि खूप आनंदित होतात. तसेच वशिष्ठ ऋषी म्हणतात की ह्या कैकेयीचे राजकुमार तर त्यागमूर्ती व धर्मस्वरूप आहे आणि संपूर्ण जगाला पालन करणारे म्हणून सर्व विश्वामध्ये भरत या नावाने विख्यात होईल. आणि सुमित्रेचे राजकुमार तर सर्व लक्षणांनी भरलेले आहेत म्हणून यांचं नाव लक्ष्मण असेल. ह्या छोटा राजकुमार तर छोटे आहेत पण त्यांचं नावाने शत्रू थरथर कापतील म्हणून ह्याचं नाव शत्रुघ्न या नावाने विख्यात होईल. हे नावे ऐकून तिन्ही राण्या आणि महाराज दशरथ खूप आनंदित होतात. मग वशिष्ठ ऋषी म्हणतात की राजन, हे 4 राजकुमारांच्या रूपात तुझ्या घरी 4 वेद आलेले आहेत. हे 4 मंगलमूर्ती आहेत. हे 4 बालकांमध्ये बंधुप्रेम खूप आहे. हे राजकुमार रघुकुलात सर्व राज्यामध्ये खूप यशस्वी व प्रतापी होतील. 4 राजकुमारांचे नामकरण सोहळा पूर्ण होतो. सर्व अयोध्यावासी खूप आनंदित होतात. सगळीकडे आनंदी उत्सव होऊ लागतो. प्रभू श्रीरामाच्या जन्मामुळे स्वर्गलोकात पण देवगण आनंदाने नाचू गाऊ लागतात. हे 4 बालक सूर्यासारखे तेजस्वी दिसत राहतात. त्याच वेळेस ब्रह्मदेवाने सर्व देवतांना बोलावून सांगतात की परमात्मा विष्णूचे अयोध्या नगरीमध्ये जन्म झालेले आहे, तर तुम्ही सर्वजण आता मानव व वानर वेशात पृथ्वीवर अवतार घ्यावा. हे ऐकून सर्व देवता खूप आनंदित होतात. परमपूज्य ब्रह्माच्या आदेशाने वायुदेवतेचे साह्याने परमबलवान, महापराक्रमी, तेजस्वी असे हनुमानाचा जन्म होतो. तसेच इंद्रदेव वालीला, सूर्यदेवतेने तार वानराला, विश्वकर्माने नल व नीलला उत्पन्न करतात. सर्व देवता मिळून हजारो वानरांना पृथ्वीवर उत्पन्न करतात.
तसेच ब्रह्मदेवाच्या जांभाळीतून जांबुवंत उत्पन्न होतो. हे सर्वजण वाली व सुग्रीवाला आपले राजा मानत होते. अशा प्रकारे पृथ्वीवर व स्वर्गलोकात आनंद साजरा होऊ लागतो. इकडे अयोध्या नगरीमध्ये चारी राजकुमारांच्या बाललीलांनी अयोध्या नगरी फुलून गेली होती. चारी राजकुमार सुसंस्कारी व सर्वांना आपलेसे करणारे, सर्व विद्यामध्ये पारंगत होते. थोड्या दिवसातच राजा दशरथ गुरु वशिष्ठ ऋषींना आणि आपल्या तिन्ही राण्यांना बोलावतात आणि म्हणतात की आता आपल्या चारी राजकुमारांना विद्याभ्यास घेण्यासाठी गुरुकुलात पाठवण्याची वेळ आलेली आहे. कृपया गुरुवारा ह्याच्यासाठी तुम्ही मार्ग दाखवावा. हे ऐकून वशिष्ठ ऋषी म्हणतात की महाराज, गुरुकुलात पाठवण्याच्या आधी चारही मुलांचे उपनयन संस्कार करावे लागेल. हे ऐकून महाराज दशरथ अत्यंत आनंदित होतो आणि चारही राजकुमारांना बोलावतात आणि म्हणतात आता तुम्हाला गुरु आश्रमात जाऊन ग्रहण करावे लागेल. आधी तुमचे उपनयन संस्कार विधी होईल व तुम्हाला ब्रह्मचर्य व्रताचं पालन करावे लागेल. हे ऐकून राम म्हणतो, पिताश्री, ब्रह्मचर्य व्रत म्हणजे काय? मग राजा दशरथ म्हणतात, ब्रह्मचारी म्हणजे झाल्यावर तुम्हाला साधारण मालकाप्रमाणे राहावे लागेल. तुमचे मुंडन होईल आणि तुम्हाला गुरु आश्रमात विद्याग्रहण करण्यासाठी नेले जाईल. तिथे गेल्यावर तुम्हाला पायात पादत्रिणे घालता येणार नाही, पलंगावर झोपता येणार नाही. गुरूंची सेवा करावी लागेल. मग राम म्हणतो, गुरूंची सेवा कशी करावी? मग दशरथ राजा मुलांना सांगतात की तुम्हाला गुरु सकाळी उठण्याच्या आधी उठावे लागेल, गुरु झोपल्यावरच झोपावे लागेल आणि वनात जाऊन संविदा आणावे लागेल, पूजेसाठी फुलं आणावे लागेल, आश्रमाची साफसफाई करावी लागेल. गुरु वशिष्ठ ऋषींच्या आशीर्वादाने वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर चारही राजकुमारांचे उपनयन संस्कार करण्यात येतो. महाराज दशरथ अत्यंत आनंदाने चारही मुलांना जवळ बोलावतात आणि म्हणतात की राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, आता तुम्ही ब्रह्मचारी झाला आहात. आता तुम्ही तुमचे गुरुवरांचे सगळे गोष्टी ऐकले पाहिजे. गुरुवरांनाच आपले मातापिता समान मानून त्यांची पूजन करावे व त्यांची सेवा करावी. हे ऐकून वशिष्ठ ऋषी म्हणतात, राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, आता तुम्ही ब्रह्मचारी आहात. आधी तुम्ही ब्रह्माचे शिष्य आहात, मग इंद्रदेवतेचे शिष्य, नंतर अग्निदेवतेचे, नंतर माझे ब्रह्मचारी आहात. मी सूर्यदेवतेच्या आज्ञेने तुम्हाला शिष्य रूपात स्वीकार करतो आणि उपदेश करतो की गुरु आणि शिष्यामध्ये सर्वदा प्रेम आणि विश्वास असावा. माझे जे उत्तम गुण आहे हे सर्व तुम्ही ग्रहण करावे. माझ्या अवगुणांना ग्रहण करू नये. कधी पण सत्य बोलावे, असत्य बोलू नये. मातृदेवो भवा, पितृदेवो भवा, आचार्य देवो भवा असे वागावे. आता तुम्ही चारही जण आपले माता पित्यांचे आशीर्वाद घ्यावा आणि त्यांच्याकडून भिक्षा ग्रहण करावे. मग गुरुचे वचन ऐकून चारही राजकुमार आपले मातापित्यांचे आशीर्वाद घेतात आणि ओम भवती भिक्षांदेही असे म्हणून आपल्या मातापित्यांसमोर उभे राहून भिक्षा ग्रहण करतात. मग वशिष्ठ ऋषीच्या बरोबर चारही राजकुमार विद्याभ्यास करण्यासाठी गुरु आश्रमात जातात. वशिष्ठ ऋषी सगळ्या बालकांना सर्व प्रकारचे विद्या शिकवतात आणि सांगतात, आता तुम्ही सर्व आणि विद्या ग्रहण करण्यासाठी आला आहात, परंतु विद्या ग्रहण करण्याआधी आवश्यक असतो तुम्ही शरीराने आणि मनाने स्वस्थ राहिलं पाहिजे. आणि म्हणतात की मनुष्य शरीर हे पंचतत्वांनी बनलेलं आहे. ते म्हणजे पृथ्वी, जल, अग्नी, आकाश आणि वायू. हे 5 तत्व तर संतुलित राहिले तर शरीर स्वस्थ राहतो. शत्रुघ्न गुरुला म्हणतात की आम्हाला मातापित्यांनी सांगितले होते की इथे सर्व कामे आपले आपले करावे लागेल आणि पायाने चालावे लागेल. तसं का गुरुदेवा? हे ऐकून गुरु म्हणतात की कारण गुरूंचे कर्तव्य आहे की प्रत्येक शिष्याने कुठल्याही परिस्थितीत मनाने व शरीराने दृढ असावे. उद्या कठीण परिस्थिती येईल तेव्हा ते शरीर मजबूत नसले तर ते तुटून पडेल. म्हणून या कठोर तपश्चर्याची आवश्यकता आहे. मग चारही राजकुमार सकाळी लवकर उठून आश्रमाची साफसफाई करतात व जो गुरूंनी सांगतात तसे सर्व कामे करतात. राम आपल्या तिन्ही भावंडांचे आश्रमात काळजी घेतो. गुरुदेव म्हणतात, या जगात खूप शरीर आहेत, जनावरांचे, जलचरांचे, पक्ष्यांचे, प्राण्यांचे, मनुष्यांचे,
पण हे सर्वामध्ये मनुष्य शरीर उत्तम व सर्वात दुर्लभ आहे, कारण त्याच्यामध्ये अत्यंत आध्यात्मिक शक्ती आहे. ही शक्ती दुसऱ्या कोणत्याच शरीरामध्ये नाही. ही शक्ती प्रत्येक मनुष्यामध्ये असते. जो उच्च कुळात असो या नीच कुळात असो, प्रकृती त्याचा भेदभाव करत नाही. प्रत्येक शरीरामध्ये शक्तीचा भांडार असतो. त्या शक्तीला जागृत करावे लागेल. सर्व शक्तीचा बीज ओम आहे. मनुष्यामध्ये हे शक्ती जेव्हा जागृत होते तेव्हा तेज व प्रकाशाचे उत्पन्न होतो. आणि गुरु म्हणतात, विद्येमुळे विनय प्राप्त होतो आणि विनयाने भक्ती प्राप्त होते. जो व्यक्ती भक्ती प्राप्त करून घेतो त्याला अजून काही करायची गरजच नसते. आणि सर्व प्राण्यांमध्ये देवच रूप बघितला तर सर्वांमध्ये देव दिसते. आपल्या सुखापेक्षा मातेपितेची सेवा करणे व आपल्या चांगल्या आचरणाने कर्तृत्वाने जगामध्ये सुख, सुंदरता आणि मानवता पसरावा आणि सर्वांमध्ये प्रेम पसरावा, हीच माझी गुरुदक्षिणा असेल. वशिष्ठ ऋषी रामाला म्हणतात की राम, आता तुम्ही समाजशास्त्र, नीतिशास्त्र, धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, वेदशास्त्र, वेदविद्याबरोबर तुम्ही धनुर्विद्येतही पारंगत झाला आहात. आता तुमचे शिक्षण पूर्ण झालेले आहे. आता तुम्ही राजमहालात जाऊ शकतात. चारही राजकुमार गुरूंचे आशीर्वाद घेऊन राजमहालामध्ये जाण्यासाठी तयार होतात आणि अयोध्या नगरीमधून सुमंत चारही राजकुमारांना घेऊन जाण्यासाठी गुरु आश्रमात येतात. आजची कथा आपण इथपर्यंतच थांबूया. जय श्रीराम.